इकडे ना, अशी अशी आहे ना, अशी आहे ना, अशी आहे ना. तुला एक प्रश्न विचारतो. समजा तुझ्याकडे एक शेत आहे, तसं तुझ्याकडे नाही आहे बरं, दलिंद्री इन्सान, कुठभर जागा नाही आहे. हां, पण समजा तुझ्याकडे एक शेत आहे, शेतामध्ये तू कणीस लावलीस. ओके. आता कणीसाचं एक एक रोप आहे, म्हणजे एक एक धांडा आहे. आपल्या विदर्भात त्याला आपण धांडा म्हणतो. एक एक रोप आहे. तर त्या धांड्यावर नाही का काही पक्षी बसले. ओके, समजलं ना. त्या धांड्यावर काही पक्षी बसले. तर कसे बसले माहिती आहे का, एक एक धांड्यावर म्हणजे एक एक रोपावर एक एक पक्षी बसला. ऐक ना, सांगतो. तर झालं कसं माहिती आहे का, एका म्हणजे एक पक्षी उरला, म्हणजे एका पक्षाला धांडा भेटलाच नाही. हां, मग त्यांनी प्लॅन काय केला माहिती आहे का, एकेका धांड्यावर म्हणजे एकेका रोपावर 2-2 पक्षी बसले. तर एक धांडा उरला. सांग, धांडे किती आणि पक्षी किती? ज्यादा मत सोचो. 2 धांडे 2 पक्षी. कसं काय? एका धांड्यात 2 पक्षी बसले, एक धांडा उरला. आणि जर एक एक पक्षी बसला तर पक्षी कुठे उरते मग? एक एक बसला असता. प्रश्न काय होता हे बघ, एक एक धांड्यावर जर एक एक पक्षी बसला, एक पक्षी उरते, म्हणजे एका पक्षाला दांडा भेटतच नाही. ओके. आणि जर एकेका धांड्यावर जर 2-2 पक्षी बसले तर एक धांडा उरते. सांगताना पक्षी किती, तुम्ही म्हणता पक्षी किती असणार, धांडे किती असणार? हो. बरोबर. 2 धांडे होते आणि 2 पक्षी होते. 2 पक्षी एका धांड्यावर जाऊन बसले, हा. एक धांडा रिकामा राहिला. आणि एक एक बसला तर तर दोन्ही बिझी असते. पक्षी कुठे उरताय मग? पक्षी उरला पाहिजे का? अबा मग एक एक जर बसला तर पक्षी उरला पाहिजे, 2-2 बसले तर धांडा उरला पाहिजे. क्या माहिती, सांगतील का कमेंट मध्ये? तू कमेंटवर कशी राहशील बरं, तुझा दिमाग लावून तू. तर माझा विचार होईपर्यंत त्यांची कमेंट येते, तुम्हाला टेन्शन काऊन घेताय? त्यांनी वा रे सांगितलं दीडशाने. comment करून. मी डोक्यात विचार करेपर्यंत ते लोक कमेंट करून तुम्हाला उत्तर देते, तोपर्यंत माझ्या डोकं चालते. म्हणजे तू आपल्या व्ह्यूवरच्या भरोश्यावर राहशील. अरे मग हे ठेवली कशासाठी आहे व्ह्यूवर सगळे? आपण सांगू तर ते उत्तर देतील ना. बरं, सांगा मित्रांनो याचं उत्तर.